श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त सुशिरा भोसले या ताईंचा अत्यंत अद्भुत, अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. आपण नेहमी ऐकत असतो, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच वाक्याची प्रचिती देणारा या ताईंचा अनुभव आज प्रत्येक स्वामी भक्तांनी न रडता ऐका. कारण आजचा हा अनुभव ऐकून हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला पुरेपूर प्रचिती येईल. तर भक्तांनो, आपण ऐकूयात आजचा हा अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. उघाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. याच वाक्याची माझ्या आयुष्यात प्रचिती देणारी ही सर्वात मोठी स्वामी गाथा गेली. असंख्य वर्षी मी स्वामी सेवेत आहे आणि मनोभावी मी स्वामींची सेवा करते. एक वेळी अशी होती की माझ्या घरामध्ये कधीही शाकाहारी बनवलं जात नसे. दिवसरात्र माझ्या घरात मांसाहार बनत असे. पण जशी मी स्वामी सेवेत आली, मला स्वामींनी असंख्य वेळा प्रचिती दिली. बऱ्याच वेळा माझ्या अनेक अडचणीमध्ये स्वामींची सोबत मिळाली. त्यानंतर मी स्वतः स्वामींचे व्रत करू लागले. मी स्वामींची प्राण प्रतिष्ठापना घरात केली आणि मग त्यानंतर मी तुम्हाला सांगते की माझं मांसाहार पूर्णपणे सुटून गेलं. मी पूर्णपणे स्वामी सेवेत आल्याने मी आता पूर्ण स्वामींच्या मार्गाने चालत होते. हळूहळू माझे पती, माझे मुलं सगळे जे आहेत ते मांसाहार मुक्त झाले आणि सगळेच लोक मनापासून स्वामी सेवा करू लागले. तब्बल 16 वर्षाच्या स्वामी सेवेत अनेक चढ उतार आले, पण या सेवेत आम्ही मात्र कायम टिकून राहिलो. आमची सगळ्यांची स्वामीवरती प्रचंड श्रद्धा, सगळं उत्तम सुखाचं, आनंदाचं होतं. माझी मुलगी माधुरी, जी स्वतः सरकारी नोकरीला होती आणि तिला पुण्यातील नामांकित घरातील अत्यंत देखणा असणाऱ्या एकलुत्या एका मुलांचा तपास आला. डोळे मिटून आम्ही तिच्या लग्नासाठी होकार दिला. माणसं चांगलं होती, मुलगा चांगला होता. माझ्या मुलीचा विवाह पार पडला. लग्नाची 4 वर्ष तिचे अत्यंत सुखात गेले. मात्र 4 वर्षानंतर आमच्या आयुष्यात खोट्याचं नव्हतं झालं. कारण माझ्या मुलीला सतत ताप येऊ लागला. असंख्य डॉक्टर गेले, मात्र तिचा ताप जास्त होता. शेवटी पुण्यातील एका नामांकित डॉक्टर आम्ही तिला घेऊन गेलो आणि तेव्हा कळाले तिच्या किडनीमध्ये सूज आलेली आहे आणि त्यामुळेच तिला सतत ताप येत आहे. डॉक्टरांनी तिला ॲडमिट करायला सांगितलं. मी स्वतः तिच्या सोबत होते आणि तिचे पतीही तिच्या सोबत होते. 8 दिवस माझी मुलगी तिथे ॲडमिट झाली. डिस्चार्ज झाला. आम्ही घरी आलो. मात्र 8 दिवसानंतर पुन्हा तिला ताप येऊ लागला. पुन्हा आम्ही डॉक्टरांमध्ये गेलो. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तिची एक किडनी फेल झालेली आहे आणि त्यामुळे आता तिला जीवाला धोका आहे. हे आम्ही ऐकलं. इतक्या कमी वयात तिची किडनी जाणे हे अत्यंत धक्कादायक होतं. आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. काय करावे काहीच कळेना. आम्ही अत्यंत चिंतेत होतो. स्वामींचे नामस्मरण करत होतो. स्वामी इतकी वर्ष सुख दिले, मग आत्ताच माझ्या मुलीच्या नशिबात हे काय लिहिले असे मी स्वामींना सांगत होते. ज्या दिवशी मला हे कळालं त्याच दिवशी स्वामी समोर मी बसले. 11 गुरुवारचा संकल्प केला. 7 गुरुचरित्र करेन असेही स्वामींना सांगितले आणि त्याचबरोबर स्वामी, मी 51 सारामृत पारायण करीन. या सगळ्या सेवामध्ये एकच प्रचिती द्या, माझ्या मुलीच्या तब्येत सुधारवा. तिची निकामी झालेली जी किडनी आहे त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा. स्वामींना मी म्हटले. जसे माझ्या मुलीला हे कळाले, तिला धक्का बसला. 2 वेळा दिवसातून ती बेशुद्ध होऊन पडली. आता तिची परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक झाली. त्याचवेळी या टेन्शनमुळे तिला मेल अटॅक सुद्धा आला. त्यावेळी सुद्धा 15 दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तिच्या मगाच आजारपण
कमीच होत नव्हतं. शेवटी मी घरच्यांना सांगितलं, आपण अक्कलकोटला जाऊ. तिथे गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल. तिथे गेल्यानंतर स्वामी काहीतरी आपल्यासाठी चमत्कार करीत. माझ्या मनात विश्वास होता. घरच्या म्हटले, ठीक आहे, आपण अक्कलकोटला जाऊयात. ठरवल्याप्रमाणे आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. ताई म्हणतात, अर्धा प्रवास झाला. त्यानंतर आम्ही सोलापूरला पोहोचलो. आता सोलापूर ते अक्कलकोट फक्त 2 तास अंतर होतं. मात्र सोलापूरला पोहोचल्यानंतर एक अत्यंत धक्कादायक घडलं. माझ्या मुलीच्या हृदयाचे ठोके अचानक अत्यंत मंदावले. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. इमर्जन्सी तिथेच असणाऱ्या एक नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो. डॉक्टरांनी खरं तर सुरुवातीला तिला घ्यायला नकार दिला. मात्र डॉक्टरांच्या पाया पडले. डॉक्टर, आता आम्ही कुठे जाऊ, आम्हाला काहीच मार्ग दिसत नाही. तुम्ही प्रयत्न करा, असे मी डॉक्टरांना सांगितले. शेवटी डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले. डॉक्टरांनी तिची प्रक्रिया सुरू केली आणि तेव्हा त्यांनी सांगितले, तुमच्या मुलीला निमोनिया झालेला आहे. पण हा निमोनिया अतिप्रमाणात झालेला आहे. तिचा ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झालेला आहे. आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही, असे डॉक्टर स्पष्ट म्हणाले. त्यांनी काही डॉक्युमेंट दिले, ज्यावरती काही झाले तरी आम्ही जबाबदार नाही असे होते. त्यावरती आमची सही घेतली. खरं तर जेव्हा मी ते वाचले आणि सिग्नेचर केलं, मी कोसळून पडले. कारण स्पष्ट डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीचं जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहे. बघता बघता त्या क्षणात माझी मुलगी कोमात गेली. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर लावले. त्याच अगोदर 1 तासापूर्वी मी सतत गाडीमध्ये मला एकच सांगत होते, आई, मला एक घास होतोय. कोणीतरी एक बाबा सतत माझे कपडे ओढतं. पण मी तिला म्हणत होते, अगं, तुला स्वप्न पडत असेल, असं काही नाही. पण ती मला 4 वेळा म्हणाली, आई, सतत माझ्या स्वप्नातही तेच येत आणि मला ते चित्र दिसते की कोणीतरी सफेद कपडे घेतलेली एक बाबा माझे कपडे ओढून मला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. माझी मुलगी कोमात गेल्यानंतर मी सतत त्या आठवत होते. ते कोणते बाबा असतील, असं काय होतं काहीच कळत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून 5 तास झाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या मुलीचा रिस्पॉन्स थांबलेला आहे. तिच्या हृदयाचे ठोके थांबलेले आहेत. तुम्ही तिची बॉडी घेऊन घरी जा. हे शब्द मी ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. मी स्वतः तिथे बेशुद्ध पडले. त्यानंतर डॉक्टरांनी मला शुद्धीवर आणले. मी म्हणाले, मी माझ्या मुलीला घरी नेणार नाही. एकतर मी तिची बॉडी घेऊन अक्कलकोटमध्ये जाईन आणि तिच्यासोबत मी स्वतः मरेन, असे मी सांगितले. आणि त्यासोबत माझ्यासोबत असणारे जे ग्रंथ होते, गुरुचरित्र आणि सारामूर्त, दोन्हीही ग्रंथ मी नेहमीच माझ्यासोबत ठेवायचे. त्या रागारागात मी दोन्ही ग्रंथ फाडून टाकले. ताई म्हणतात, मी स्वामींना नको नको ते बोलत होते. बरोबर 10 मिनिट झाली असतील मी स्वामींशी भांडत होते आणि तितक्याच एक नर्स धावत आली आणि तिने सांगितली, काहीतरी मिराखल घडले. बंद झालेले ठोके, तुमच्या मुलीच्या ठोके पुन्हा सुरू झाले. तिच्या डाव्या हाताची नस पुन्हा सुरू झाली. शब्द मी, तिच्या पतीने आणि माझ्या मिस्टरांनी ऐकले आणि आम्ही धावत ICयूकडे गेलो. डॉक्टर म्हणाले, हे कसं शक्य आहे? पेशंट ऑन द स्पॉट गेलेला होता. पेशंटची फक्त बॉडी होती. मग अचानक काय झाले? डॉक्टर स्वतः चकित होते. डॉक्टरांनी पुन्हा त्यांची प्रक्रिया करायला सुरुवात केली. मी माझ्या जावयांना म्हटले, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही माझ्या मुलीजवळ हलू नका. मी अक्कलकोटला जाते. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती. सोलापूरमधून तिचे पती तिच्या सोबत होते. मी मिस्टरांना म्हटले, आपण अक्कलकोटला जाऊ. शेवटी आम्ही दोघेच अक्कलकोटला निघालो. तिथे जाऊन स्वामींच्या मंदिरात गेलो. स्वामींचे दर्शन घेतलं. ब्राह्मणांकडून विभूती घेतली. स्वामींचा प्रसाद घेतला आणि ते घेऊन आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात असणारी विभूती तिच्या कपाळाला लावली. थोडीशी विभूती तिच्या अंगावरती फुकली आणि तुम्हाला सांगते, त्या क्षणात माझ्या मुलीने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. जवळपास 8 दिवस माझी मुलगी त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. 8 दिवसानंतर तीच ऑक्सिजन लेवल वाढत गेलं. व्हेंटिलेटर डॉक्टरांनी काढून टाकलं. ICU नंतर तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि जिथं डॉक्टरचे तिची एक किडनी निकामी सांगितली होती, तिथे या डॉक्टरांनी सांगितले की तिला निमोनियाचा त्रास होता. मात्र किडनीवरती काहीही इफेक्ट झाला दिसत नाहीये. त्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या उत्तम आहेत. त्यानंतर आम्ही जेव्हा तिचा डिस्चार्ज झाला तेव्हा
माझ्या मुलीला घेऊन आम्ही अक्कलकोटला गेलो. सगळ्यात पहिला स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर तिला सतत पडत असणारं स्वप्न आणि तिचा भास हे काय होतं हे आम्हाला कळून चुकलं. कदाचित स्वामींनी माहिती होतं तिच्यासमोर यम आलेला आहे. तिचं मरण निश्चित होतं. मात्र सफेद वस्त्र घातलेलं श्री स्वामी समर्थ महाराज हे तिला मागे खेचत होते. त्या क्षणी खरं तर तिचा मृत्यू झाला होता, पण स्वामींनी तिला मागे खेचले. स्वामींनी तिचे प्राण वाचवले. कदाचित अक्कलकोटपर्यंत पोचलो असतो तर गाडीतच काहीही झालं असतं, पण सोलापूरमध्येच तिला तो भास झाला. तिला अटॅक आला आणि त्या क्षणात ती कोमात गेली. पण तिथे होतो म्हणून चांगले डॉक्टर हॉस्पिटल पोचलो. डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं स्वामींचं मिरॅकल घडलं. माझी गेलेली मुलगी पुन्हा परत आली. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तिथेच त्याचं डॉक्टरांनी हा दैवी शक्ती चमत्कार आल्याचेही सांगितलं. खरंच हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने घडले. एका क्षणात 16 वर्षांची सेवा माझी निष्फळ ठरली असेच मला वाटले. रागारागात मी स्वामींचे ग्रंथही पाडले, पण स्वामी आमच्या पाठीशी ठाम राहिले. स्वामींनी आम्हाला अक्कलकोटला बोलावले. किडनीचा असणारा सर्वात मोठा आजार दूर केला आणि माझ्या मुलीला जीवनदान दिले. खरं स्वामी लीला अगाध आहे. स्वामी लीला अफाट आहे. स्वामी शक्ती आयुष्याच्या माझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती आवर्जून शेअर करा. बघा, बऱ्याच वेळा वेळ येतं, असे काहीच काळही येतो, सगळं काही संपल्यासारखं वाटते, पण त्याच वेळेस आपली स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते आणि संपलेला पुन्हा एकदा स्वामी आपल्या नव्याने देतात. हेच आपले स्वामी आपल्या पाठीशी ठाम राहतात. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, सेवा करा, कारण स्वामीशिवाय आपल्याला तारणारं आणि आपल्या पाठीशी राहणारं कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.